सातवा रूल सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनण्याचा काय रूल आहे? रेग्युलरली रिव्ह्यू करा तुमच्या पोर्टफोलिओला आणि पोर्टफोलिओला रिबॅलन्स करायला सुद्धा विसरू नका. सो आता रिव्ह्यू बद्दल पहिल्यांदा स्टॉक्स बद्दल बोलूयात, नंतर म्युच्युअल फंड्स बद्दल बोलूयात. सो स्टॉक्समध्ये रिव्ह्यूचा अर्थ काय असतो? एक तर म्हणजे ओव्हरऑल पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं खूप जास्त गरजेचं असतं. मी किती सारे इन्व्हेस्टर्स बघितलेले ज्यांच्याकडे 50, 100, 150, 200 स्टॉक्स असतात आणि कशामुळे झालेले ते स्टॉक्स, एवढा मोठा पोर्टफोलिओ कशामुळे झालेला आहे त्यांना सुद्धा माहीत नसतं. एक तर कसं आहे की कुठेतरी काहीतरी न्यूज ऐकली, त्यांना वाटलं अरे वा पॉझिटिव्ह आहे, त्याच्यावर एखाद्या युट्यूबरनी व्हिडिओ बनवला की लोक अजून इन्फ्लुएन्स झाले त्याच्यावर आणि ते शेवटी जाऊन ते स्टॉक बाय करून बसतात आणि असे स्टॉक्स पाईलअप होत जातात आणि त्यांना ते कळतच नाही की किती मोठा पोर्टफोलिओ आपला बनतोय. सो त्या केसमध्ये आपल्याला आपला जो पोर्टफोलिओ आहे तो कॉन्सन्ट्रेटेड ठेवणं फार जास्त गरजेचं आहे. म्हणून ओव्हरऑल पोर्टफोलिओचा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. 12 ते 15 स्टॉक्स जरी तुमच्याकडे असले ना तरी खूप झाले आणि वेगवेगळ्या सेक्टरचं रिप्रेझेंटेशन ठेवा की त्याच्यामध्ये एक कॉन्सन्ट्रेटेड पोर्टफोलिओमध्ये एक डायव्हर्सिफिकेशन पण तुम्हाला मिळून जाईल. सो हे लक्षात ठेवा. बाकी आता स्टॉक्सला रिव्ह्यू करण्याचा अर्थ काय असतो? स्टॉक्सला रिव्ह्यू करणं म्हणजे क्वार्टरली बेसिसवर जे रिझल्ट्स येतात स्टॉक्सचे, ते रिझल्ट्स तुम्ही बघता का? ते रिझल्ट्स आपण अनालाइज करतो का? त्या रिझल्टच्या शेवटी एक कॉनकॉल असतो, अर्निंग्स कॉनकॉल म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये मॅनेजमेंट येतं. त्या मॅनेजमेंटला तुम्ही काही प्रश्न विचारतात का? किंवा त्या मॅनेजमेंटला काही अनालिस्ट जे असतात, रिसर्च अनालिस्ट, ते प्रश्न विचारतात. ते प्रश्न उत्तराचं सेशन तुम्ही अटेंड करता का? या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करता, तो स्टॉक कुठल्या सेक्टरचा आहे, त्या सेक्टर्समध्ये काय टेलविंड्स आहेत, हेडविंड्स आहेत, म्हणजे काय त्या सगळ्या गोष्टी आपण अनालाइज करतो का? ब्रॉडर लेवलवर तो सेक्टर कसा परफॉर्म करतो हे आपण बघतो का? कंपनी स्पेसिफिक काही रिस्क डेव्हलप झालेले आहेत का? या सगळ्या गोष्टी अनालाइज करून तुम्ही तुमच्या स्टॉक्सला रिव्ह्यू करू शकता. हे स्टॉक्सबद्दल झालं. आता म्युच्युअल फंड्सबद्दल कारण खूप सारे लोक म्युच्युअल फंड्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट्स करतात. तर म्युच्युअल फंडचा रिव्ह्यू कधी करायला पाहिजे? ॲटलिस्ट एकदा तरी, वर्षातून एकदा तरी तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडचा रिव्ह्यू करायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक स्कीमचा रिव्ह्यू करायला पाहिजे. आता रिव्ह्यू करणं म्हणजे नेमकं काय की तो फंड कुठल्या बेंचमार्कशी असोसिएटेड आहे. सो लार्ज कॅप आहे तर सेन्सेक्स आहे का, निफ्टी आहे का, निफ्टी 100 आहे, हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. स्मॉल कॅप आहे तर कुठल्या स्मॉल कॅप इंडेक्सची आहे का, हा फंड त्या स्मॉल कॅप इंडेक्स किंवा लार्ज कॅप इंडेक्सला बीट करतोय का त्या वर्षामध्ये, हे बघणं पण गरजेचं आहे. जर त्याला बीट करत असेल तर ओव्हरऑल कॅटेगरीचे जे फंड्स आहेत त्या कॅटेगरीचं जे ॲव्हरेज रिटर्न्स आहेत त्या ॲव्हरेज रिटर्नला हा फंड बीट करतोय का, हे बघणं गरजेचं आहे. त्या कॅटेगरीमध्ये टॉप 25% टॉप 25% नंबर्समध्ये जर बघितलं म्हणजे ह्याची रँकिंग येते का ज्या फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड आहात, हे बघणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. आणि जर तिथे 4 ते 6 क्वार्टरमध्ये अंडर परफॉर्मन्स दिसत असेल तुम्हाला या पर्टिक्युलर स्कीमचा, फंडचा, त्यावेळेस तुम्हाला तो फंड चेंज करणं गरजेचं आहे. सो कन्सिस्टन्सी बघणंही तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आता या सगळ्या पॅरामीटर्सवर सही झालं, पण तुम्ही थोडंसं हिस्टॉरिकल परफॉर्मन्स बघणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये ट्रेलिंग रिटर्न्सपेक्षा कॅलेंडर इयरचे रिटर्न्सचं कंपॅरिझन जास्त महत्त्वाचं आहे. मागच्या 10 वर्षांमध्ये 7 वर्षांपेक्षा जास्त जर हा फंड बेंचमार्कला आणि कॅटेगरी ॲव्हरेजला बीट करून जात असेल तर मला वाटते की मग तो फंड नॉर्मली टॉप क्वार्टाईलमध्ये म्हणजे टॉप 25% येण्याचे चान्सेस असतात आणि त्याची कन्सिस्टन्सी पण चांगली मानली जाते. सो म्हणून हे सगळे पॅरामीटर्स बघून तुम्ही हे कॉल्स घेणं गरजेचं आहे. प्रत्येक म्हणजे फक्त NAV ट्रॅकिंग करणं म्हणजे म्युच्युअल फंड रिव्ह्यू नसतो. ट्रेलिंगचे 7 दिवसाचे, 1 महिन्याचे, 3 महिन्याचे, वर्ष फक्त 6 महिन्याचे रिटर्न्स बघणं म्हणजे म्युच्युअल फंड रिव्ह्यू नसतो. हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे मित्रांनो. आता रिव्ह्यूबद्दल बोललो आपण. आता हे रिबॅलन्सिंग काय आहे? रिबॅलन्स करा स्वतःचा पोर्टफोलिओ, ह्याचा अर्थ काय? सो त्याच्यामध्ये ॲसेट अलोकेशन रिबॅलन्सिंगवर मी भरपूर वेळा बोललेलो आहे. सो ॲसेट अलोकेशन रिबॅलन्सिंग त्याच्यामध्ये एक मेथड आहे कॉन्स्टंट वेट ॲसेट अलोकेशन. म्हणजे प्रत्येक ॲसेट क्लासला एक कॉन्स्टंट वेटेज द्यायचं. म्हणजे एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे 100 रुपये, तुम्ही ठरवलं 50 रुपये मी इक्विटीमध्ये टाकणार, 50 रुपये मी डेट ॲसेट क्लासमध्ये टाकणार. सो 50-50 तुम्ही टाकलेले. या 50चे जर 60 रुपये झाले एक वर्षानंतर एक्झाम्पल, आणि या 50चे म्हणजे डेटचे जे आहेत ते 54 रुपये झाले. सो 60 आणि 54 ह्यांचं ॲडिशन जर आपण केलं तर 114 रुपये झाले. सो आता आपलं ॲसेट अलोकेशन काय सांगत होतं आपण ज्यावेळेस ठरवलं होतं ते होतं 50% इक्विटी, 50% डेट, 50-50%. सो आता इकडे अलोकेशन वाढलेलं आहे आणि इकडे अलोकेशन कमी झालेलं आहे ओव्हरऑल. सो 114ला जर 50-50% मी डिवाइड केलं तर किती व्हॅल्यू येईल? 57 रुपये इकडे, 57 रुपये तिकडे. इक्विटीची व्हॅल्यू किती झालेली आहे? 60 रुपये आणि डेटची व्हॅल्यू किती आहे? 54 रुपये. सो म्हणजे इक्विटीमधून 3 रुपये काढा आणि डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. सो हे आहे ॲसेट अलोकेशन, कॉन्स्टंट वेट ॲसेट अलोकेशन रिबॅलन्सिंग. सो हे तुम्ही वर्षातून एकदा केलं
तरी बरं आहे. सो आता ही मी पॉझिटिव्ह साईड सांगितली. ही निगेटिव्ह पण असू शकते की तुमचे जे 50 रुपये इक्विटीमध्ये केलेले त्याची समजा व्हॅल्यू 40 झाली आणि ही 50 रुपयाची व्हॅल्यू 54 झाली. सो 40 आणि 54 किती झाले? 94. म्हणजे इकडे तुम्हाला 7 रुपये काढावं लागणार आणि इकडे म्हणजे डेटमधून 7 काढायचे आणि इक्विटीमध्ये 7 टाकायचे. सो ही पण एक असेट अलोकेशन रिबॅलन्सिंग आहे, ही तुम्ही फॉलो करायला पाहिजे. सो कॉन्स्टंट वेट असेट अलोकेशन रिबॅलन्सिंग मध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली लोअर लेवलवर बाय करणार आणि हायर लेवलवर सेल करणार. आपल्याला इक्विटी इन्व्हेस्टर म्हणून असं वाटतं अरे मला ना मार्केटला टाइम करायचं, बाईंग सेलिंग बरोबर, वर गेले की विकायचं, प्रॉफिट बुक करायचं, खाली आलं की इन्व्हेस्ट करायचं, असं काही नसतं. तरी सुद्धा खूप लोकांना वाटतं की अरे नाही हीच बरोबर स्ट्रॅटेजी आहे. अल्टिमेटली बाय अँड होल्ड स्ट्रॅटेजी बऱ्यापैकी चांगली चालते. पण त्यातल्या त्यात जर कॉन्स्टंट वेट असेट अलोकेशन जर तुम्ही फॉलो केलं तर एक डिसिप्लिन अप्रोचमुळे तुम्हाला एक थोडासा एक मनाला बरं वाटणारी ही गोष्ट तुम्ही करत राहाल की बाबा मी काहीतरी केलेलं आहे जे म्हणजे थोडंसं बिहेवियर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला हेल्प करू शकेल. करावं लागेल का? सो मला नाही वाटत, नाही केलं तरी म्हणजे कोणी 1 वर्षांनी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कोणी म्हणेल मी 2 वर्षांनी असेट अलोकेशन रिबॅलन्सिंग करणार, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट की बाबा तो फॉलो करणं, इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगची प्रोसेस फॉलो करणं. त्यातल्या त्यात जर थोडंसं अजून तुम्हाला वाटते की मी काहीतरी ऑप्टिमाइज करण्यासाठी करतो तर मग हे कॉन्स्टंट वेट असेट अलोकेशन स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकतात. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी चॅनल बनवून राहा, व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.